नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपलं आवडतं चॅनल आपले अन्न यावर स्वागत करत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 11वा दिवस आहे आणि दोन्हीपैकी कोणतीच देश मागे सरायला तयार नाही. त्यामुळं युद्ध पुढे किती दिवस चालणार याचे फक्त अंदाजच बांधले जात आहे. ह्या युद्धामुळे सर्वात महत्वाची अडचण अनेक देशांप्रमाणे आपल्या भारताला पण आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला पण आहे, ती म्हणजे इंधन. आखाती देशातून आपल्या देशाला क्रूड ऑइल येतं आणि ते क्रूड ऑइलवर प्रक्रिया करून मग डिझेल, पेट्रोल याची निर्मिती होते, गॅसची निर्मिती होते आणि त्याच्यावर आपला गाडा चालत असतो. नेमकं असं असताना तिकडं काल विधिमंडळाच्या सभागृहात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षाचे जे परवाने असतात त्या परवान्यांना स्थगिती देण्याचा निर्णय सभागृहात जाहीर केला आहे आणि तो निर्णय आजपासून अंमलात पण यायला सुरुवात झाली आहे. त्या जे नवयुवक यांना रोजगार कुठं उपलब्ध होत नाही परंतु वाहन चालवता येतं अशी मंडळी ही स्वस्तात मिळणार ऑटो रिक्षा हे वाहन घेतात, त्याचं परमिट काढतात आणि प्रवासी वाहतूक करत असतात. मात्र आता काही काळापर्यंत तरी या ऑटो रिक्षाला महाराष्ट्र शासन परमिट देणार नाही. हे का करण्यात आलंय तर त्याला कारण दिलं चाललंय प्रदूषण आणि मोठ्या शहरामध्ये होणारी वाहतूक खूप. त्या दोन कारणामुळे ऑटो रिक्षा या 3 चाकी वाहनाचा जो वाहन परवाना आहे, प्रवासी वाहन परवाना आहे, त्याला परिवहन मंत्र्यांनी स्थगिती दिलेली आहे. तसं बघितलं तर मूळ शिवसेनेत ज्यावेळेस फूट पडली आणि आमची शिवसेना ही मूळ शिवसेना आहे असा दावा ज्यावेळेस फूट पाडणारे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, उदय सामंत, शंभूराजे देसाई हे सांगत सुटले आहे, तेव्हा त्यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं पण शिवसेना मुख्य आहे म्हणून हे पण दिलं आहे आणि त्यांना शिवसेनेचं जे बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेलं निवडणूक चिन्ह होतं धनुष्यबाण ते दिलं आहे. मात्र एकनाथ शिंदे हे तसे सुशिक्षित आहे, मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे येथील राहणारे ते आहे, परंतु उपजीविकेसाठी त्यांचे वडील संभाजीराव शिंदे आपल्या मुलांबरोबर ठाण्यात आले आणि इथे काम करू लागले. आपलं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकनाथ शिंदे पण ठाण्यामध्ये रिक्षा चालवत होते असं बोललं जातं, सांगितलं जातं आणि एकनाथ शिंदे पण ते अमान्य करत नाही. त्यांच्याच पक्षाचे असलेले प्रताप सरनाईक मूळचे विदर्भातील राहणारे, तेही त्यांचं कुटुंब उदरनिर्वाहासाठी ठाणे परिसरात आलं, तिथं स्थायिक झालं. त्यांच्या वडिलांनी ती काही काम करत होते, त्यांचंही शालेय शिक्षण संपलं आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सुरू करताना तेही रिक्षा चालवत होते असं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलेलं आहे. मग पक्षाचे प्रमुख आणि काही रिक्षा चालवलेला आता परिवहन मंत्री असणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी पण ऑटो रिक्षा काही चालवलेला आणि ह्या परिवहन मंत्र्यांनीच काल विधिमंडळाच्या सभागृहात ते ज्या
मूळ ऑटो रिक्षावर त्यांचं पुढचं प्रगती झाली आहे. त्या ऑटो रिक्षाच्या परवान्याच्या मुळावरचा त्यांनी काल घाव घातला आहे आणि आता पुढील पर्यंत महाराष्ट्रात ऑटो रिक्षाला प्रवासी वाहतूक परवाना स्थगित करण्यात आलेला आहे. या निर्णयावर अनेक होऊ घातलेले ऑटो रिक्षा चालक आणि विद्यमान ऑटो रिक्षा चालक पण विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. ज्यांचं राजकारणातलाच उदय आमच्या ऑटो रिक्षामुळे झाला, त्या ऑटो रिक्षाच्या परवान्यावरच त्यांनी कशामुळे घाला घातला असावा अशी ते चर्चा करत असल्याचं पण दिसून येत आहे. असं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये शेवटच्या दिवशी शपथ घेतली, त्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार या आज विधिमंडळात त्यांच्या खात्याच्या आणि इतर प्रश्नावर बोलल्या. विधान परिषदेत त्यांनी आज जागतिक महिला दिन, त्यानंतर मंत्रालय किंवा इतर याच्यात मुंबईच्याच ठिकाणी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी लवकर या आणि लवकर घरी जा असा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आज त्या पहिल्याच वेळी विधान परिषदेत बोलत होत्या. त्यांच्या आयुष्यातील हा महाराष्ट्र विधिमंडळात बोलण्याचा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळं साहजिकच त्या भावूक झाल्या आणि ते साहजिकच होतं. भावूक होऊनही पण त्यांनी जे काही 20-25 मिनिटाचं आपलं उत्तरादाखल भाषण केलं, त्यामुळं विधान परिषद त्यांचं भाषण अगदी शांतपणे ऐकत असल्याचं दृश्य तिथं पाहायला मिळालं होतं. कोणी त्यांना अडकाठी आणली नाही किंवा कोणी त्यांनी जे उत्तर दिले त्याला विरोध पण केला नाही. आजचा त्यांचा पहिलाच दिवस होता. भाषण सभागृहात उत्तर देण्याचाही पहिलाच प्रसंग होता. त्यामुळं त्यांना तो बोलू द्या असं काही विरोधी का असणं सदस्यांचं मत झालेलं असावं आणि त्यामुळं कोणी त्यांच्या वक्तव्यादरम्यान कुठल्याही अडकाठी आणलेली नाही असं दिसून आले. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुदेव वर्मा आता थोड्याच वेळात शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महाराष्ट्राचे पूर्वीचे राज्यपाल त्यांची तिथून हे पदबदल झाल्यानंतर काही दिवस गुजरातचे राज्यपाल आचार्य यांच्याकडे महाराष्ट्राचा पदभार होता. आता महाराष्ट्रासाठी स्वतंत्र असं सुदेव वर्मा यांची राज्यपाल म्हणून राष्ट्रपतींनी नियुक्ती केलेली आहे. काल सुदेव वर्मा त्यांच्या पत्नीसह विमानानं मुंबई विमानतळावर ते दाखल होतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्य तसंच राज्याचे मुख्य सचिव आदींनी त्यांचं स्वागत केलं. स्वागत समारंभ पार पडल्यानंतर सुदेव वर्मा हे तेथून मग राज्यपाल भवनाकडे
आता शपथविधी समारंभ राजभवनावरच सुरू असून त्याला पण अनेक मोठी मंडळी उपस्थित आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.